दुसराही कार्यक्रम चालू आहे दुसऱ्या चॅनलला, कॉमेडी शो, पण त्याच्याकडे लेखक वेगवेगळे आहेत, त्यांच्याकडे व्हेरिएशन येतील. आमच्याकडे एक माणूस लिहितोय तर किती येणार, उडं बर्डन येतं ना एका वेळी. आता जरा रंगभूमीकडे या, रंगभूमीला वाचवा. नमस्कार, मी आहे आरजे शो शोनाली आणि आज स्टार्स कट्ट्यावरती आपल्यासोबत आहे आपल्या सगळ्यांना जे खळखळून हसवतात आणि चेहऱ्या त्यांचा पाहिला तरी माणसाच्या आयुष्यातलं टेन्शन हे हलकं होतं. विनोदाचे बादशाह भाऊ कदम सर आहेत आपल्यासोबत स्टार्स कट्ट्यावरती. भाऊ सर, खूप खूप स्वागत आहे. खूप छान वाटतंय तुम्हाला इथे भेटल्यानंतर. थँक्यू सर. आणि आता तुम्ही आम्हाला दिसत आहात रंगभूमीवरती. तुमचं सिरियल किलर नावाचं नाटक आता आलेलं आहे. छान वाटतंय. पण सगळ्यात आधी मला जाणून घ्यायचंय की गेल्या काही वर्षांमध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत, खूप वेगवेगळी पात्र साकारलेली आहेत आणि आता थोडासा मध्ये काही दिवसांपूर्वी तुम्ही ब्रेक घेतला होता. तर तो ब्रेक कसा होता तुमच्यासाठी? जवळपास चला वायू द्या हे 1 दशक प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा शो आहे. त्यानंतर घेतलेला ब्रेक कसा होता? खूप रिलॅक्स देणार आहे ॲक्च्युली हा ब्रेक, कारण तो हवा होता मला. कारण सतत कामं चालू होती, बाकी वेगळं काय करता येत नव्हतं. आणि मी असं आहे की रंगभूमीवर जास्त काम केल्यामुळे मला वेगळं करायची सवय, आणि ती मला माहिती आहे माझी पूर्ण होणार रंगभूमीवरच. त्यामुळे मला गरजेचं होतं की कुठेतरी थोडा आता रिलॅक्स म्हणून करायची तो ब्रेक मिळाला आहे आणि त्याचा फायदा मी घेतला. खूप मस्त वाटतंय. मला सांगा की कॉमेडी शोचे खूप ऑप्शन तुमच्या समोर असताना तुम्ही ते साईडलाईन केले आणि तुम्ही सिरियल किलर नाटकाची निवड केली, म्हणजे रंगभूमीची निवड केली, टेलिव्हिजनची निवड न करता परत. तर त्याबद्दल मला सांगा. हो, आल्या होत्या, म्हणजे हसताना हसायला पाहिजे नंतर अशा सिरियलसाठी आल्या, नंतर एखादं कॉमेडी शो आहे. तर मी म्हटलं नाही, आता मला जरा थांबायचं आहे. कारण ते त्यांना सांगू शकत नव्हतं खरं तर, कारण ते होते का हे तर करतोयस, पण मला कुठेतरी ते थांबवायचं होतं. आणि थोडं प्रेक्षकांपासून थोडं रंगभूमीवर मला काम करायचं होतं की आता टी व्हीत तर तुम्हाला दिसतोच मी, इझिली आहेच, आता जरा रंगभूमीकडे या की जिथे अवस्था जी आहे की नाटकाला येत नाहीत लोक, तर त्यांनी आता प्लीज तिकीट काढून या आणि रंगभूमीला वाचवा. नक्की सर, वाचवता येईल. पण मी तुम्हाला सांगते की मी आतापर्यंत पुण्यात जे अनुभवलेलं आहे ना, लोक सिनेमा बघण्यासाठी थिएटर्समध्ये तेवढी गर्दी करत नाहीत, तेवढी नाटकांसाठी गर्दी करतात. आणि अगदी 500-500 रुपयांचं नाटकाचं तिकीट 3-3, 4-4 जण खरेदी करून आलेले असतात. हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे जेव्हाही मी कुठल्या नाटकाला गेले, आणि मी पण नाटकाचं तिकीट काढून गेले, हेही मला तुम्हाला सांगायचं आहे. म्हणजे मला एकंदर असं वाटते की भाऊ जे आहेत ते असे खूप अबोल आहेत, ते कमी व्यक्त होतात. हा गैरसमज आहे की ही खरी स्थिती आहे? नाही, खरी. म्हणजे मी फक्त मित्रांच्यात बोलतो, बाकी जिथे माझ्या ओळखीचे नाही तिथे मी बोलत सुद्धा नाही. कारण त्या विषयाचं मला एक तर माहिती नसेल, उगाच काय गप्पा मारायच्या किंवा मित्र एखादं कोणाचं तरी ऐकलंय तेच फॉलो करायचं आणि असं दाखवायचं की किती विचार तो नाही करत मी. आणि मग आता जेव्हा तुम्ही 2-2 नाटकं चालू आहेत, तर दोन्ही नाटकांमधून स्विच ऑफ स्विच ऑन होणं फार डिफिकल्ट असतं. भाऊ हे कसं मॅनेज करतात? कारण की हे नाटक, दुसऱ्या दिवशी दुसरं नाटक, एक वेगळं पात्र, कदाचित ऑडियन्स तो सेम असू शकतो, कालच्या नाटकाला ऑडियन्स सेमही असू शकतो, तर इथे कसं दुसऱ्या दिवशी पण त्याच दिवशी संध्याकाळी दुपारी शो केला 4चा का रात्री 8चा करून गेलो गाव. 4चा सिरियल किलर हे वेगळ्या ह्याचं नाटक, आणि ते तर मी करत आलोय, करून गेलो गाव खूप वर्ष. त्यामुळे तिथेही भीती वाटते मला की बाबा असं नको व्हायला की कुठेतरी ते एखादा डायलॉग विसरायला होतो. पण मी गेल्यावर ते रिवाईज चालू होतं माझं, मग हा पॉईंट इकडे हा आहे असं आहे. पण ह्या नाटकाला मला प्रचंड भीती वाटते, कारण अशा प्रकारचं नाटक मी केलं नाही, आणि ते सांभाळणं मला खूप म्हणजे टेन्शनच येतं करताना. म्हणजे की अरे काय आज व्यवस्थित होईल ना, किंवा ते कालच्यापेक्षा चांगलं आज झालं पाहिजे. मग ते कुठेतरी तेवढाच वेळ असतो कॉन्सन्ट्रेट करायला. आता जसं आलो आहे, आता आमचा परत पुण्यात प्रयोग आहे, तर पुण्याचे प्रेक्षक म्हणजे चोखंदळ, मग त्यांच्यासमोर जायचं आहे तर बाबा काय आता एक, त्यामुळे ते सगळा प्रवास आणि त्याच्यात मी मला कधी कधी असं वाटतं की इंटरव्हलला मला ना भेटायला येऊ नये कोणी, लिंक तुटते ना, मग लिंक, आणि त्याच्यात राहायचं आहे मला. आणि पाहुणे येतात तर मग बोलवतात प्रोड्युसर, अरे हे भेटायला आले यार, नका बोलू यार, मला ते नाटक माझ्यासाठी वेगळं आहे जरा. त्यामुळे मला हे पण त्यांना सांगायचं आहे. ओके, डायरेक्ट तोंडावर नाही बोलू शकत, या माध्यमातून तरी. थँक्यू. स्किट करणं आणि रंगभूमीवरती नाटक सादर करणं यात काही फरक जाणवतो का? नाही, फरक आहे. रंगभूमीवर आपल्याला ना रिहर्सल्स असतात, त्यामुळे आपण ते
करत राहतो, वाढवत राहतो, त्यात काही बदल होत राहतो. स्किट एक त्या वेळापुरतेच होतं. म्हणजे तुम्हाला ज्या दिवशी देतात त्या दिवशी एक तर ते चुकीचं असतं त्याच दिवशी करणं, त्याच्यात काय डायरेक्शन वगैरे हा प्रकार मला नाही वाटत असतो. एखाद्या वेळी असेल त्या प्रकारचं स्किट असेल तर, नाहीतर बाकी तू इथे उभा राहा, तू इथून बोल, कॅमेरा शूट करतोय. त्यामुळे मी आतापर्यंत केलेलं ते आहे की म्हणजे डायल पंच दे, फक्त पंच. त्यामुळे तेवढे पंच आणि ती लाईन धरून चालत. ते पण धोकादायक काय होतं की तेवढ्या वेळातच करायचंय ते, त्याच्यात विसरायचं पण नाहीये की कुठला पंच गेला नाही पाहिजे, ते आला पाहिजे त्या टायमिंगला. तर हे एवढं बर्डन येतं ना एका वेळी, प्रेशर येतं की ते आता सुरू झालं. आता ते प्रेशर जेव्हा जातं स्किट संपल्यानंतर ते भयानक असतं. मग असं वाटतं आईला तेच फिलिंग ते जे करतात स्किट त्यांना. पण नाटकाला तालमी असल्यामुळे आपण काय काय करत राहतो, प्रयोग करत राहतो एवढ्या. पण स्किटचं डेंजर आहे, म्हणजे तेवढ्या वेळात करणं. शो मस्ट गो ऑन. ऍक्च्युली सर, सिरियल किलर नाटकाच्या बद्दल मला तुमच्याकडे जाणून घ्यायचं आहे. जेव्हा तुमचं ऍक्ट चालू आहे आणि ऑडियन्स समोर आहेत बसलेले, तर प्रेक्षकांच्या नजरेस नजर कधी मिळवतात तेव्हा त्यांच्या ज्या रिॲक्शन आहेत, त्यांचे जे एक्सप्रेशन्स आहेत, ते किती मॅटर करतात तुमच्यासाठी? कारण की कधी कधी खूप छान मिळालं तर आपल्याला तो एक एनर्जी मिळते की चला आपण छान चाललेलो आहे. पण जेव्हा आपण जे वाक्य बोललेलं असेल किंवा जो काही डायलॉग असेल तेव्हा, आणि त्याला म्हणावा तसा प्रतिसाद प्रेक्षकांकडनं नाही मिळाला, तो कुठेतरी लिंक तुटते का की अरे नाही पोचत नाही वाटतं, असं वाटतं का? तो लाफ्टर का नाही जो नेहमी येतो, मग काहीतरी चुकलंय आपलं, काहीतरी मिस्टेक झाली, मग ते डोक्यात येतं त्यावेळी पटकन. पण ते सोडून पुढे जायचंय. म्हणजे कधी कधी असं होतं की मी तर नजर देतच नाही म्हणजे ऑडियन्सला. आम्हाला शिकवलंच आहे पहिल्यापासून थिएटर की काळोखात समोर बघा, जेणेकरून तुम्हाला कोण ओळखीचंही दिसणार नाही. काही जे प्रकार आहेत नाटकाचे, लोकनाट्य किंवा प्रेक्षकांशी बोलायचं, ते तुम्हाला बघावं लागतं. तिथे ते कन्फर्म असं, इकडे नाही, इकडे तुला तिकडे बघायचं, तिथे कोणी ओळखीचं. आणि माझं असं झालंय की भाऊ कदम, काही लोक त्यांना बघायला येतात, भाऊ कदम आहे, मग ते नजर गेली तर ते हात पण करतील, फोटो पण करतील. अरे तुम्ही आलायत कशाला, माझं कॉन्सन्ट्रेशन जाऊ शकतं म्हणून मी नाही समोर. आणि मग दाद येते, टाळ्या येतात. पण ते लाफ्टरला जेव्हा काही होतं ना की तो मिस झाला, अरे तो गेला, मग काहीतरी चुकलंय, मग ते शोधायला लागतं की हा टायमिंग हा असं झाल्यामुळे झालंय ते, आणि ते आम्ही कव्हर करतो. क्या बात आहे. सेल्फ अनालिसिस फार महत्वाचं असतं, कुठे बरोबर चाललो आणि कुठे चुकलेलो आहोत, आणि त्यातनं आपलं काम आपण सुधारत असतो. यश अपयशाकडे तुम्ही कसं बघतात? नाही, झालं काय, मी चला हवा योद्या करत होतो, त्यामुळे लोकांचं म्हणजे आपल्या इंडस्ट्रीतल्या सगळ्यांचा समज झाला की हा बिजी आहे. मग 3 दिवस इकडे, 2 दिवस नाटक, 2च दिवस मध्ये मिळायचे, तर पिक्चर कुठला यायला देणार. आता फ्री झालोय, आता मला त्यांना सांगायचं आता काय असेल तर सांगा, मी करतो. मग मला ते प्रोजेक्ट करता येतील. आता कॅरेक्टर रोल करताना मला आवडतात म्हणजे ते करायला, पण त्यांनाही आवडतं की ह्याला घेऊन काहीतरी छान करूया, पण सिरियस बघायला येत नाहीत ना. आणि काही गोष्टी अशाच जे आपण चित्रपट करतो ते कुठेतरी त्याच्यावर पोट असल्यामुळे या क्षेत्रावर, तर ते करावं लागतं की बाबा नाही, आता हप्ते आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, तर त्या आपल्याला करायलाच पाहिजे तेवढ्या पुरत्या. जरी आपल्याला वाटलं की अरे हे नको करायला पाहिजे होतं, पण केलं जातं त्या माध्यमातून. ही जी काही आता तक्रार आहे की यार तो रोल मिळत नाही असा, ती आता मला नाही वाटत. आता लोकांना कळलंय भाऊ फ्री आहे तरी सांगतील, ते अप्रोच करतील. हो नक्कीच. पण मला सांगा की चला हवा योद्याचं खूप यश होतं आणि नंतर त्या शोचं प्रेम प्रेक्षकांचं कमी झाल्यासारखं वाटलं, TRP डाऊन झाला, तर या सगळ्या गोष्टींचा तुमच्या आयुष्यावरती काही परिणाम झाला का? नाही, तसं नाही झालं. म्हणजे मला मी त्याच्या पलीकडे विचार करतो त्यावेळी जेव्हा असं घडतं की काय चालू आहे बाबा, हे कंटिन्यू आपलं प्रमोशन चालू आहे ह्याचं चित्रपट नाटकाचं, आणि सतत एक माणूस लिहितोय एवढी वर्ष, आणि त्याच्याबरोबर दुसराही कार्यक्रम चालू आहे दुसऱ्या चॅनलला, तो पण कॉमेडी शो चालू आहे, पण त्याच्याकडे लेखक वेगवेगळे आहेत. त्यांचं ॲक्टरच लिहितोय, त्याच्यात इम्प्रोवाइज होत आहे, तर त्यांच्याकडे व्हेरिएशन येतील. आमच्याकडे एक माणूस लिहितोय तर त्याच्यात किती येणार. मग कदाचित असं होतं की कधीतरी होणार की ते नाही TRP वर जात, ते छान झालं, आपलं नाही झालं. त्यामुळे सगळंच असं होत नाही की हिटच आपण देतोय. कुठलीच प्रक्रिया अशी झालीच नाही की बाबा सगळे हिट झाले चित्रपट किंवा सगळ्या स्किट वाजल्या, असं कधीच नाही होत ना. कुठेतरी अपयश ती यशाची पायरी आपण म्हणतो, तर तसं आहे, ते खाली आलंच पाहिजे
तर परत वरती उठायला मजा येते. खूप खरं सांगितलंय तुम्ही. आणि मला खरं तर तुम्हाला भेटण्याचं अजून एक कारण आहे. मला तुमच्या घरी यायचंय, डॅफोला भेटायचंय. डॅफो हे बाळ फार गोड तुमचं आणि ती आजीची लाडकी असं मला कळालंय. अरे आता काय सांगू मी. म्हणजे ते मी घरी मुलांसाठी आणली तिला. मी छोटं पिल्लू होतं आणि बायकोला नव्हतं माहिती. आणि ते आता आयुष्यभर आहे माझ्याकडे. ते बायकोला नाही आवडत ना ते, की हे केस पाडतात तिचे, घाण करते, हे करते. मग मी आता माझी मोठी मुलगी मनू ती गेली आता USA ला. आता ते मला करावं लागतं. मग मी ते करतो ग, मला काय पर्याय नाहीये. असं त्यामुळे ती जी धमाल आहे ती आल्यावर जे घरी गेल्यावर केवढी ती फार लाडाची आहे ती. पण भाऊ, आपल्या आयुष्यामध्ये एखादा पेट असणं, प्राणी असणं किती सकारात्मक असतं आपल्यासाठी. नाही, खूपच. म्हणजे हे मला आधी माहीत नव्हतं, कधी आमच्या घरी कुठला प्राणी नव्हता. पण जेव्हा कळलं की जे मुलं आहे आमची, माझी 3 मुली 1 मुलगा आहे, तर त्यांच्यात कुठेतरी बाउंडिंग होतं एकमेकांचं, प्रेमाबद्दल, काळजीचं, आपुलकीचं. ते हे प्राणी असल्यामुळे होतं. आता त्यासाठी मी ते आणलं. मग ते त्यांच्यात भांडणं पण झाली की मी आंघोळ घालणार, मी भरवणार. हे मी म्हणलं बाउंडिंग का कुठे गेलं, होत का नाही. पण ते होतं जेव्हा मम्मी चिडते, मग ते सगळे एकत्र येतात. हां, सगळे एकत्र येतात. तू आम्हाला जायचंय अलिबागला, मग म्हणणार नाही डॅफो असेल तरच येणार. मग तिघं त्यावेळी एकत्र होतात. म्हणजे तिघं आणि मम्मी बाजूला. ओके. आणि मला सांगा की मनू आता USA ला आहे, तिचं एज्युकेशन तिकडे घेतीये, त्याचबरोबर तिला तिकडे जॉब पण मिळालाय, पार्ट टाइम जॉब करतीये. कसं वाटतं तुम्हाला? तुमची मुलगी आहे पण ती कधीही तुमच्या नावाचा कुठेही वापर करत नाही आणि ती स्वतःचं तिचं एक सुरू केलेलं आहे. जे काही करते ती स्वतःच्या ह्याच्यावर करते. नाही, म्हणजे खूप बरं वाटतं. उलट म्हणजे असं मुलीने असावं, प्रत्येक आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहावं, स्ट्रगल करावा. आणि तिला आत्ता कळते. आता तिला ते रडायला सुद्धा येतं, आईची आठवण येते. जेवण स्वतः बनवते ना, त्यामुळे आईची आठवण येते. मग ती रडते पण. म्हणजे कधी कधी कसं वाटलं जेव्हा तिला तुम्ही एअरपोर्टवरती सोडलं होतं आणि आता ती जाणार? तर सहनच झालं, एकदम भरूनच आलं होतं की. आणि लांब होतं ना मी, त्यामुळे, आणि पब्लिक होतं, ते रडू पण शकत नाही असं. आणि खरंच रडायला म्हणजे काय, मम्मी तर रडत होती, आई, मला पण भरून आलं रोनेकाने. खूप भारी, खूप मस्त वाटलंय. थँक्यू सो मच. इतक्या सगळ्या गोष्टी तुम्ही शेअर केल्यात त्यासाठी. भाऊ, आता सिरियल किलर नाटक जेव्हा प्रेक्षक तुम्हाला पाहायला येतील त्यामध्ये, तर या नाटकातनं प्रेक्षक काय घेऊन जातील? हे नाटक बघताना ना एक जवळचं वाटतं नाटक आपलं, आणि घरात चाललंय आपल्या असं समोरच्यांना वाटतं. आणि ते करेक्ट आहेत म्हणतात, हे असंच आहे, बरोबर आहे. ते रिॲक्शन आम्ही घेतो ना, ते म्हणतात ना, एका माणसाने सांगितलं याला टॅक्स फ्री करा. म्हणजे विचार कर तू, काय त्या लेवलला पोचलंय. आजीबाई म्हणतात तर खूप छान नाटक आहे. तो विषय जो आम्हाला मांडायचा होता, केदारला मांडायचा होता, प्रणय तेलीला मांडायचा होता, तो विषय पोचतोय. आणि अजून एक मला सांगायचं होतं, केदार देसाई जे लेखक आहेत, हे कुटाळातून काय बाहेर येत नव्हते. म्हणजे तुम्ही काही कितीही करा, एवढी वर्ष तो माणूस येतच नव्हता. ह्या नाटकाने त्याला या आपल्या व्यावसायिक रंगभूमीवर आणलं. आणि आत्ता लोकांना कळेल की केदार देसाई काय लिहितो, किती छान लिहितो. मग त्याची नाटकं करायला ते लोक घेतील. तेव्हा केदार कुडाळातून आमच्या इकडे येईल आणि मग परत जा कुडाळात बसून. खूप मस्त भाऊ, खूप छान वाटलं. आणि खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढील सगळ्या कामांसाठी आणि प्रोजेक्टसाठी. थँक्यू.